नमस्कार, माझं नाव मिलिंद दिघे. मी मुंबईहून आलो आहे आणि टायगर्स हेवन रिसॉर्ट हे जे ताडोबाला एक सुंदर असं इकोटेल असं रिसॉर्ट आहे, तिकडे आम्ही गेल्या 3 दिवसापासून आहोत. आज आम्ही चेकआउट करणार आहोत. तर वर्षा बोरकर या आमच्या परिचयाच्या आहेत आणि माझा बिझनेस ग्रुप आहे मुंबईला, अबंडन्स कनेक्ट म्हणून. तर त्या ग्रुपमध्ये त्या आल्या आणि त्यांनी त्यांच्या रिसॉर्टबद्दल सांगितलं. तर माझ्या मिसेसची एक बकेट लिस्ट आहे, त्यात ताडोबाला जाऊन टायगर बघायचं, तिकडच्या निसर्ग सान्निध्यात अशा रिसॉर्टमध्ये थांबायची, ही जी एक विश होती ती पूर्ण करण्यासाठी खास करून मी माझ्या परिवारासोबत इकडे आलो आहे. मी आणि माझा लहान भाऊ आणि आमची मुलं असं आम्ही टोटल 6 लोक इकडे 3 दिवसापासून आहोत. आणि अतिशय चांगली अशी ही प्रॉपर्टी आहे, नेचरमध्ये आहे, खूप सारे प्लांटेशन केलेले आहे, रूम्स खूपच कम्फर्टेबल आहे. पॉवर जाते तर त्याच्यासाठी पॉवर बॅकअप पण ह्यांनी इकडे ठेवलेलं आहे. तर एकदमच असं छान अशी इकडे हॉस्पिटॅलिटी आहे. फूड खूप छान आहे. आणि सफारीला जो आम्ही गेलो, 2 दिवस आम्ही सफारी केली. दुपारच्या वेळेची आम्हाला सफारी जनरली मिळाली इकडे. मॉर्निंग आणि आफ्टरनून दोन्ही असतात, पण आम्हाला दुपारच्या ऑनलाईन बुकिंगच्या हिशोबाने मिळाली. तर शेडेगावला आम्ही पहिल्यांदा गेलो फर्स्ट डे जेव्हा इकडे आलो त्यावेळेला. तर तिकडे वेगवेगळ्या प्रकारची प्राणी आम्हाला बघायला मिळाले. टायगर फर्स्ट डे आम्हाला स्पॉट नाही झाला, पण अनेक प्रकारची पक्षी, अनेक प्रकारचे जंगली जनावरं, त्याच्यामध्ये रानडुक्कर असतील किंवा स्पॉटेड डिअर असतील, सांबार असेल आणि ईगल वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला तिकडे बघायला मिळाले. आणि असंख्य प्रकारचे छोटे मोठे पक्षी तिकडे आम्हाला बघायला मिळाले. तर खूप छान असा तो अनुभव होता. आणि मग मध्ये एक ब्रेक घेण्यासाठी तलावाच्या काठी त्यांनी आम्हाला थांबवलं. अनेक गाड्या तिकडेच एक कॉमन स्पॉटला येतात, कम्फर्टेबल असतं, म्हणजे डेंजर झोन नाही आहे तो, त्यामुळे तिकडे सगळे एकत्र येतात. आणि मग थोडा जे पण प्रत्येकाच्या गाडीमध्ये ज्या ज्या रिसॉर्टची गाडी आली असेल, गेस्ट आले असेल, तर त्यांना तिकडे चहा पाण्याची किंवा थंड पेय, आणि आता गरमीचे दिवस आहेत तर थंड पेय आम्हाला फ्रुटी फार छान मिळाली, एकदम चिल्ड करून यांनी टायगर हेवन रिसॉर्टने आम्हाला दिली होती. तर पहिल्या दिवशी आम्हाला थोडंसं वाटलं की बहुतेक आम्हाला टायगर नाही दिसेल, पण नाहीच दिसला. पण निघता निघता एंडला आमच्या सफारीमध्ये एक बिबट्या आम्हाला मात्र दिसला, जो सांबारच्या शिकारीसाठी तिकडे अलर्ट होता. आणि तो नजारा अप्रतिम होता. तो फर्स्ट डे आम्हाला वेगवेगळे प्रकारचे प्राणी प्लस बिबट्या असा आम्हाला अनुभव आला. आणि मग इच्छा होती की टायगर दिसावा, म्हणून नेक्स्ट डेची टूर आमची होती, जी जवळच रिसॉर्टच्या जवळच आहे. डायरेक्ट आम्हाला इकडूनच रिसॉर्टवरूनच गाडी आली, जिप्सी जी टूरसाठी असते, ती पिकअप केलं गेलं. आणि मग आम्ही जसं एंट्री केली, मला वाटतं एक 10 मिनटामध्येच आम्हाला पहिली वाघीण तिकडे पाण्या शेजारी बसलेली, आणि तिचं नाव आहे चंदा. खूप सुंदर असं तिचं दर्शन आम्हाला मिळालं. आणि समोरच एक सांबारचा असा ग्रुप होता, ते कॉलिंग करत होते, म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी जरा हळू अशी तिने डरकाळी फोडली. आम्हाला पण ती ऐकायला आली आणि आम्हाला काटा आला अंगावरती. आणि मग थोडा वेळ तिचं चांगलं असं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. आणि एक जीपवाल्यांनी सांगितलं, म्हणजे गाईड एकमेकांना इकडे कॉन्टॅक्टमध्ये असतात, कुठे काय स्पॉटिंग झाली कुठले जनावरांची वगैरे किंवा टायगरची वगैरे. तर त्याप्रमाणे आम्हाला कळलं की पुढे चांदणी म्हणून, चंदाचीच बहीण आहे चांदणी म्हणून, ती एक वाघीण तलावामध्ये बसलेली आहे. तर खूप वेळ सगळ्यांनी तो आनंद तिकडे घेत होते. आम्ही ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला ती पाण्यातून बाहेर निघाली आणि पूर्ण अशी एवढी मोठी वाघीण आमच्या समोर होती. आणि थोडा वेळ तिचं दर्शन झाल्यानंतर मग ती एका झाडाच्या खाली जाऊन सावलीमध्ये बसली. दुपारच्या वेळेला आम्ही या टूरसाठी गेल्यामुळे काय होतं, पाण्याच्या ठिकाणी ही जनावरं जनरली येतात आणि मग पाण्यातून थंड वगैरे झाल्यानंतर आराम करण्यासाठी बसतात. तर मग ते झाल्यानंतर पुढे अजून आम्ही प्रयत्न केला. इकडे CM म्हणजे छोटा मटका एक प्रमुख असा वाघ आहे या एरियामध्ये, त्याला बघण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही. पण नंतर कळलं की सेकंड डे आमची जिकडे टूर आता आम्ही करत आहोत तिकडून तो सकाळी निघून त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जिकडे गेलेलो, जिकडे आम्हाला वाघ नाही भेटला पण बिबट्या भेटला, त्या कोरमध्ये तो गेला. तर 2 प्रकारचे इकडे जंगल आहेत, कोर आणि बफर. कोर म्हणजे मेन जंगल जे असतं, आणि बफर जिकडे व्यवस्थित सगळी सोयी असलेली अशी जागा असते. तर बफरमध्ये आम्हाला 2 वाघिण्या दिसल्या. मग आम्ही पुन्हा फिरत एका ठिकाणी थांबलो, पाण्याची जागा होती, की अंदाज असा घेत होतो की तिकडे पुन्हा काही असं प्राणी येतील म्हणून. पण मग थांबून मग तिकडे वानरं दिसली काळी तोंडाची आणि स्पॉटेड डिअर दिसले.
आणि वेगवेगळ्या प्रकारची पक्षी, आणि त्यात खास म्हणजे किंगफिशर हा पक्षी सारखा येत होता आणि आम्हाला खूप छान असे पिक्चर्स तिकडे काढता आले. ॲक्च्युली सफारीमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नसतात, तर तुमच्याकडे DSLR असेल तर तुम्ही फोटोग्राफ घेऊ शकता, किंवा तिकडे रेंटवरती पण DSLR भेटतात. ह्या सगळ्या सुविधा आहेत सफारी करताना. आणि मग आम्ही विचार केला, आता खूप वेळ थांबून नाही काय दिसत आहे, तर आम्ही निघण्याचा विचारत होतो आणि लगेच स्लॉट बिअर तिकडून आला आणि त्याला पाणी प्यायचं होतं. पण अनायसे आम्ही त्याच्या आणि पाण्याच्या जागेच्या बरोबरमध्ये आमची जिप्सी थांबलेली, त्यामुळे तो पुढे न येता पुन्हा जंगलामध्ये निघून गेला. आणि मग आम्ही थोड्या वेळाने पुन्हा जी चांदणी म्हणून वाघीण होती, जिला आम्ही पाण्यातून बाहेर येताना बघितलं, तर तिला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला. पण ती झाडाखालीच बसली, ती आम्हाला दिसत होती. खूप लोकांनी जवळ जाऊन पण तिला झाडाखाली दुर्बिणीने बघितलं. तर ते झाल्यानंतर मग नंतर चंदानी चांगलं दर्शन दिलं असं कळलं आहे, म्हणून आम्ही परत गाडी पळवली आणि चंदाकडे जी पहिली वाघीण होती ती बघायला गेलो. आणि तिकडे पुन्हा चंदा छान अशी पाण्यात अशी मजा करत बसलेली. 1 तासचा पेशन्स ठेवला आम्ही. गाईडनी आम्हाला सांगितलं, जर तुम्हाला ही वाघीण उभी राहून रोडवरती चालताना बघायची असेल तर आपल्याला पेशन्स ठेवले पाहिजे, तिच्या मूडवरती ती निघणार. जर तुम्हाला वेळ नसेल, दुसरं काय बघायची इच्छा असेल, तर मग आपण दुसरीकडे जाऊ, पण गॅरंटी नाही की पुन्हा काय दुसरं चांगलं वाघ दिसेल नाही दिसेल. तर आम्ही निर्णय घेतला की आम्ही तिकडेच थांबू. 1 तास आम्ही तिकडे थांबलो. अनेक फोटो त्या वाघिणीचे घेतले वेगवेगळ्या प्रकारचे. आणि गाईड हुशार आहे तिकडे. महत्त्वाचं सांगायचं काय, रिसॉर्टवरून जे स्पेशल गाईड हे ऑर्गनाईज करतात ना आमच्यासाठी टूरसाठी, ते गाईड हुशार आहेत. चंदू म्हणून आमचे गाईड होते. त्यांनी ज्या पद्धतीने ती वाघीण आळस देत होती ना, त्यावरून त्यांना कळत होतं की आता ही वाघीण उठणार आहे म्हणून. आणि जशी ती वाघीण उठली, आणि एवढी मोठी ती वाघीण चंदा, त्यांना माहिती आहे हा कुठल्या रूटने जाणार. लगेच 3-4 जिप्सी होत्या, सगळ्यांनी फटाफट त्या रोडवरती नेल्या आणि अशा प्रकारे प्लेस केल्या की ती वाघीण जिप्सीच्या मधून जाईल. आणि आमची पोझिशन जिकडे होती, बॅक सीटला मी बसलेलो, माझा चेहरा आणि त्या वाघीणचा चेहरा एकदम समोरासमोर होतं. अक्षरशः 10-15 फुटावरती ती वाघीण होती. माझ्या तर हालत खराब झालेली. काय खरं नाही. आपल्यासाठी असं वाटतं आपल्याला, जेव्हा वाघ समोर आपल्याला बघतो, आपण तिच्या नजरेमध्ये नजर भिडवू नाही शकत, एवढी भीती वाटते. पण गाईड हुशार असतात. जशी ती वाघीण जवळ येत गेली तर गाईडनी थोडी आपली ड्रायव्हरनी गाडी पुढे घेतली आणि मग आमच्या जीपच्या अक्षरशः जवळून ती वाघीण गेली आणि लांब जंगलापर्यंत चालत जात होती. आणि आम्ही ते एवढं छान असा तो नजारा बघायला मिळाला, अतिशय सुंदर. म्हणजे थँक गॉड आम्ही टायगर हेवन्स रिसॉर्टमध्ये आलो. वर्षा बोरकर आणि त्यांची टीम अतिशय चांगली आहे. टूर चालू करायच्या अगोदरपासून टीमचं इंट्रॅक्शन आमच्याबरोबर होतं. आमचं खाणं पिणं काय, तर आम्ही फॅमिलीमध्ये काही व्हेज नॉनव्हेज आहे. खास करून मी सात्विक लाईफस्टाईल फॉलो करतो, तो ओनियन गार्लिक आम्ही खात नाही. तर त्याचे इन्स्ट्रक्शन देऊन पण त्यांनी खास माझ्या आणि माझ्या मिसेससाठी स्पेशल वेगळं जेवण बनवून दिलं. ते आयसिंग ऑन अ केक होतं, कारण इकडचं जो डायनिंग एरिया तुम्ही मागून बघता आहात तो नवीन आहे आणि खूप स्पेशियस आणि एअर कंडिशन आहे, लाईट अप्रतिम आहे. असं वाटतं की 5 स्टारमध्ये आपण जेवायला बसलो आहे. लक्झरियस स्टे आमचा झाला आणि कुक फार चांगलं आहे. स्टाफ अतिशय चांगली हॉस्पिटॅलिटी आहे. तो स्टार्टिंग फ्रॉम वर्षा बोरकर, सोहिनी, धनंजय, सतीश, हे सगळे इकडे आम्हाला मुंबईवरून इकडे येईपर्यंत, इकडे आल्यानंतरचा आमचा अगदी चांगला घरचा असा पाहुणचार आम्हाला इकडे मिळाला. आम्हाला वाटलंच नाही की आम्ही कुठल्या दुसऱ्या बाहेरच्या कोणाच्या तरी रिसॉर्टमध्ये जातो. आम्हाला असं वाटत होतं आमच्याच परिवाराचा हा एक भाग आहे आणि सगळे एवढं प्रेमाने आपुलकीने आम्हाला इकडे वागणूक दिले. जे पाहिजे ते मिळालं इकडे. जे चांगल्या गोष्टी आम्हाला वाटत होत्या. आणि गरमीमध्ये थंडगार पाणी जे आरोचं देतात ते अतिशय म्हणजे आम्हाला आनंद देऊन गेला. आम्ही मुंबईमध्ये एवढं पाणी पित नाही, पण मला वाटतं दिवसाला प्रत्येकाने इकडे 3-3, 4-4, 5-5 लिटर थंडगार आरोचं पाणी प्यायलेलं आहे. पाण्याची जराही कमतरता नाही आहे, झाडांची जराही कमतरता नाही आहे. रिसॉर्टमध्ये पण म्हणजे आम्ही 2 दिवस बाहेर गेलो, 4-4 तास, बाकी पूर्ण वेळ आम्ही रिसॉर्टमध्ये होतो. इकडे एक मचान पण आहे आणि तिकडून आम्हाला माकडं म्हणा, वेगवेगळे पक्षी म्हणा, पाणी प्यायला तिकडे येतात. मचानवरून आपल्याला दिसतं ते. आणि अतिशय सुंदर असा ते रिसॉर्टचा व्ह्यू पण मिळतो, पाणपोईचा पण व्ह्यू मिळतो आणि वेगवेगळे जनावर तिकडे आम्हाला स्पॉट होतात. तर खूप चांगला अनुभव आहे. आम्ही 6 लोक आलो आहोत. आता आमचा एक मित्र परिवार आणि माझे मोठे बंधू असा 12 लोकांचा ग्रुप 1 महिन्याने पुन्हा या रिसॉर्टला येत आहे. आणि आमचा एक बिझनेस ग्रुप आहे, त्यातून पण अनेक लोक जे अबंडन्स कनेक्ट आमचा मुंबईचा बिझनेस नेटवर्किंग ग्रुप आहे, तिकडून पण अनेक आमचे मित्र परिवार इकडे या रिसॉर्टला येणार आहे. तुम्ही पण व्हिजिट करा. टायगर हेवन रिसॉर्टची हॉस्पिटॅलिटी अप्रतिम आहे.
फूड अप्रतिम आहे, स्टाफ खूपच कोऑपरेटिव्ह आहे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या रिसॉर्टला आहे. निसर्गप्रेमींना हे रिसॉर्ट अतिशय आवडेल. थोडं किडेमुंगे आपण नेचरमध्ये आल्यानंतर माहिती आहे सगळ्यांना असं होऊ शकतं, पण हा सगळा जो ओव्हरऑल जो माहोल आहे ना खूपच छान आहे. आणि इकडचा एक पेट आहे, त्याचं नाव आहे बर्लिन, जर्मन शेफर्ड आहे. तो एवढा प्रेमळ आहे, आता तो माझ्या रूममध्ये AC ची हवा खात झोपत पडलेला आहे तिकडे. आणि आम्हाला जेव्हा पण बाहेर जायचं नसतं तर बर्लिन इज अ ग्रेट फन फॉर अस. खेळण्याचं माझ्या मुलींना आवडतं, माझ्या फॅमिलीला आवडतं, म्हणून आम्हाला बर्लिनची खूप चांगली साथ मिळाली. थँक्यू सो मच. तुम्ही जरूर व्हिजिट करा. थँक्यू.